चला तर मंडळी, पुन्हा एकदा आपण गुरुवारची सुंदर अशी उंबरठा पूजा व उंबरापट्टी रांगोळी अशी सुंदर आणि आकर्षक अशी काढूया। त्यासाठी उंबरा मी आधी स्वच्छ धुवून घेतला, तो स्वच्छ पुसून घेतला, नंतर त्याला हळदीचे लेपन लावले। संपूर्ण उंबऱ्याला हळदीचे लेपन लावून घेतले आणि नंतर त्याच्यावर अशा फुलांच्या पाकळ्या मी करून टाकल्या। उंबरठ्यावर पूर्ण उंबरठ्यावर अशा फुलांच्या पाकळ्या टाकल्या मी, लाल व पांढऱ्या कलरच्या। संपूर्ण पाकळ्या टाकून झाल्यानंतर हे उंबरठा पूजा व पाकळ्या टाकून मी कशी केलेली आहे ते दाखवतेच। मध्ये जो गॅप होता तेही मी अशा पूर्ण पाकळ्या भरलेल्या आहेत। अशी उंबरठा पूजा हळदीचे लेपन लावून केली की खूप मनाला समाधान वाटते आणि प्रसन्नही खूप वाटते। मी तुम्हाला म्हटलेच आहे की मी जर गुरुवारी तुम्हाला उंबरठा पट्टी रांगोळी दाखवीन, तर आजही दाखवते मी आज कशी काढलेली आहे उंबरठा पट्टी रांगोळी। आता पाहू शकता मी अशी उंबरठा पूजा केलेली आहे। मधल्या गॅपमध्ये मी अशा फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या आहे, त्यालाही मी हळदीचे लेपन लावले आहे। आता उंबरापट्टी रांगोळी काढून घेऊया। ही मी पेनच्या साहाय्याने पांढरे टिपके दिले, 4-4 पांढरे टिपके देऊन घ्यायचे सर्व बाजूला। हे असे देऊन घेतलेले आहेत मी टिपके आणि बोटाच्या साहाय्याने त्याला आकार द्यायचे आहेत। खूप सुंदर अशी पूर्ण झाल्यानंतर रांगोळी दिसते। अगदी साधी सोपी आहे आणि खूप आकर्षक अशी दिसणारी रांगोळी आहे। आता सर्व टिपक्यांना मी आकार देऊन घेते बोटाच्या साहाय्याने। पाहू शकता असे आकार द्यायचे। असे केले ना म्हणजे वेळ पण लागत नाही रांगोळीला आणि खूप पटकन होते आणि खूप आकर्षक पण रांगोळी दिसते। आणि जरी तुम्हाला तसे टिपके देऊन नाही आकार देता आले तर तुम्ही असे आपण जी रांगोळी हाताने काढतो ना तसे करून घेतले, आकार दिले तरी चालेल। मध्ये मी लाल कलरचे असे टिपके देऊन घेतले सर्वच बाजूंना आणि चारी बाजूंना पोपटी कलरचे टिपके दिलेले आहेत। पाहू शकता तुम्ही असे मी चारी बाजूंना पोपटी कलरचे टिपके दिलेले आहेत। आणि आता ही जी मध्ये गॅप राहिलेले आहे तिथे 3-3 टिपके मी पांढऱ्या कलरचे देत आहे। ते नंतर काडीच्या साहाय्याने आपल्याला असे आकार देऊन घ्यायचे आहे। पाहू शकता तुम्ही असे काडीच्या साहाय्याने आकार देऊन घेतले आहेत। परत मध्ये मी गुलाबी कलरचे टिपके दिलेले आहेत। परत वरच्या साईडलाही 3-3 टिपके मी पांढऱ्या कलरचे दिलेले आहेत। नंतर चमच्याच्या साहाय्याने त्याला अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या आणि मग काडीने आकार द्यायचा। पाहू शकता पाकळीचा आकार मी काडीने दिलेला आहे आणि मध्ये पिवळ्या कलरचे टिपके दिलेले आहेत। संपूर्ण रांगोळी झाल्यानंतर पहा किती आकर्षक आणि सुंदर भरगच्च रांगोळी दिसत आहे। तुम्हाला माझे रांगोळी आवडत असतील तर कमेंट करायला विसरू नका। एक लाईक ही सर्व